सुरुवातीला बातमी आहे झी24 तासच्या विशेष कार्यक्रमाची। कोरोना काळात सगळ्या जनतेचं रक्षण करण्यासाठी निधड्या छातीने सज्ज होते महाराष्ट्र पोलीस। त्याच पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी झी24 तासने महाराष्ट्राची शान हा विशेष गौरव सोहळा आयोजित केला होता। कोरोना काळात 23,000हून जास्त पोलिसांना कोरोना झाला तर 247 पोलीस शहीद झाले। स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी तैनात होते। या पोलिसांना धन्यवाद देण्यासाठी त्यांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्राची शान या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त परमबीर सिंग, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला। यावेळी कोविड योद्धे म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 26 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गृहमंत्री, आयुक्त, महासंचालक आणि झी24 तासचे संपादक आशिष जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। अतिशय हृदय आणि भारावून टाकणारा असा हा सोहळा रंगला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून स्वतः ही माहिती दिली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ट्रम्प यांची कोरोना चाचणी घेण्यात आली। डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण तात्काळ क्वारंटाईन प्रक्रिया सुरू केली असल्याचं सांगितलंय। ट्रम्प यांना कोरोना झाल्याचं कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांनी लवकर बरं व्हावं असं ट्विट करून गेट वेल सूनच्या शुभेच्छा दिल्या। ट्रम्प यांनीच कोरोनाला सगळ्यात आधी चायना व्हायरस असं म्हटलं होतं। ट्रम्प कोरोना बाबतीत फार खबरदारी घेत नव्हते। सुरुवातीच्या काळात तर ट्रम्प यांनी कोरोनाला अजिबातच गांभीर्यानं घेतलं नाही। कोरोनावरून मस्करी करत राहिले, ते मास्कही लावायचे नाही। कोरोना आपणहून नष्ट होईल, अमेरिकेतल्या लोकांनी मास्क लावायचा की नाही ते त्यांनी स्वतः ठरवावं अशी वादग्रस्त विधानं ट्रम्प यांनी याआधी केली होती आणि आता स्वतः ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत। हाथरस घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। सर्वच स्तरातून हाथरसमधील घटनेचा निषेध नोंदवण्यात येतोय। सर्व पक्षांकडून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेसनं दिल्लीत विज्ञान भवनाजवळ आंदोलन केलं तर समाजवादी पार्टीनं लखनौमध्ये आंदोलन केलं। यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांनी यावेळी सपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं तर तृणमूलच्या शिष्टमंडळाला हाथरसच्या सीमेवरच अडवलं। उत्तर प्रदेश पोलिसांनी का अडवलं असा प्रश्न तृणमूलच्या नेत्यांनी विचारला। हाथरसमध्ये एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला। 14 सप्टेंबरला ही घटना घडली। त्यानंतर तिचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले। पीडितेच्या कुटुंबियांना राहुल गांधी यांनी काल भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना अडवण्यात आलं, त्यांना धक्काबुक्की झाली आणि त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आता देशभरात उमटत आहेत। इतर पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्याचा प्रयत्न केला। उत्तर प्रदेशातल्या हाथरस प्रकरणावरून संजय राऊतांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला। लोकशाहीवर बलात्कार झाल्याचं ते म्हणाले। ज्या प्रकारे हा निर्घृण हल्ला झाला, ज्या प्रकारे त्यांच्या कॉलरला पोलिसांनी धरून त्यांना ओढलं आणि पाडलं, ते संपूर्ण देशाने पाहिलं। एक भान आपण कायम ठेवलं पाहिजे। इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे केले आणि सूड घेतला फाळणीचा, त्या इंदिरा गांधींचे ते नातू आहे। जे राजीव गांधी ज्याने देशामध्ये डिजिटल क्रांती आणली, एक साफ सूत्र नेतृत्व होतं, त्यांची हत्या झाली, त्यांचे ते चिरंजीव आहेत। पण या देशासाठी रक्ताचा आणि घामाचा एकही थेंब न सांडणारे लोकांनी काल राहुल गांधीवरती निर्घृणपणे हल्ला केला। याचा निषेध राजकारणापलीकडे जाऊन करणं गरजेचं आहे। नाशकातल्या लासलगाव बाजार समितीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं। केंद्र सरकारने केलेले कृषी आणि कामगार विरोधी कायद्यातील बदल मागे घेण्यासाठी राज्यभरात काँग्रेसतर्फे आंदोलन केलं जात आहे। अन्यायकारी अशा या कायद्यातील बदलांना सामान्यांचा विरोध आहे, म्हणून सुमारे 1 कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन राष्ट्रपतींना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते देणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरातांनी दिली आहे। शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याकरता, त्यांच्या सह्या घेण्याकरता आम्ही आता इथून पुढे मोहीम होईल। 31 ऑक्टोबर पर्यंत त्या सह्या ज्या गोळा होतील त्या आम्ही AICCला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पोहोचतो आणि स्वतः सोनियाजी या माननीय राष्ट्रपतींना त्या सह्यांचं निवेदन हे सुपूर्द करणार आहेत। 30 ऑक्टोबरपर्यंत ठिकठिकाणी धरणं आंदोलन केली जाणार आहेत।
तर येत्या 11 ऑक्टोबरला व्हर्च्युअल सभेमध्ये अनेक काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. तर 14 नोव्हेंबरला 1 कोटी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन राष्ट्रपतींना दिलं जाईल. नांदेड जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील 5 सदस्यांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील कवानकर कुटुंबातील 5 सदस्यांनी सहस्त्रकुंड धबधब्यावरून आत्महत्या केली. हदगाव येथील 40 वर्षीय प्रवीण कवानकर, त्यांची 38 वर्षीय पत्नी अश्विनी, 20 वर्षीय मुलगी सेजल, 14 वर्षीय मुलगी समीक्षा आणि 13 वर्षांचा मुलगा सिद्धेश यांनी सहस्त्रकुंड धबधब्यात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी कवानकर कुटुंब आपल्या गाडीतून यवतमाळ जिल्ह्याच्या दिशेनं असलेल्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्यावर गेले होते. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीच्या पात्रात अश्विनी कवानकर आणि मुलगा सिद्धेश याचा मृतदेह आढळला. तर प्रवीण कवानकर यांचा मृतदेह नांदेड जिल्ह्याच्या बाजूनं इसलपूर हद्दीमध्ये आढळला. समीक्षा आणि सेजल या दोघींचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. दरम्यान कवानकर कुटुंबियांचे हदगाव येथे मोठं किराणा दुकान आहे. कौटुंबिक किंवा भावासोबत असलेल्या मालमत्तेच्या वादातून त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. अभिनेत्री पायल घोषनं केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर दिग्दर्शक अनुराग कश्यपची काल वर्सोवा पोलिसांनी जवळपास 8 तास चौकशी केली. पायल घोषनं केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. ऑगस्ट 2013 मध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा पायल घोषचा आरोप आहे. ऑगस्ट 2013 मध्ये अनुराग कश्यप शूटिंग निमित्त श्रीलंकेत होते. त्या संदर्भातली सगळी कागदपत्र अनुरागनं पोलिसांना दिली. लैंगिक अत्याचाराची अशी कोणती घटना घडलीच नाही. या तक्रारी मागे आपली निंदा नालस्ती करण्याचा हेतू असल्याचं अनुरागनं म्हटलंय. 2013 सालातल्या घटनेचा चुकीचा आणि उशिरा आरोप करण्यात आलाय असा त्याचा दावा आहे. तर दिग्दर्शक अनुराग कश्यपनं पोलिसांना खोटा जबाब दिलाय. म्हणून आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी अनुराग कश्यपची नार्को टेस्ट, लाय डिटेक्टर आणि पॉलिग्राफ टेस्ट व्हावी अशी मागणी अभिनेत्री पायल घोषनं केली आहे. बेटी बचाव म्हणत पायल घोषनं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. राज्यात रेस्टॉरंट सुरू झाली आहे. या रेस्टॉरंट्समध्ये 50% ग्राहकांना परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटमध्ये जाताना ग्राहकाला प्रवेशद्वारावरच हात सॅनिटाईज करावे लागणार आहेत. त्यानंतर ग्राहकांचं तापमान, ऑक्सिजन लेव्हलही तपासलं जाईल. तापमान 99 फॅरनहाईटच्या वर असेल आणि ऑक्सिजन लेव्हल 94 पेक्षा कमी असेल तर ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. रेस्टॉरंटमधल्या कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेतली जाते. त्या कर्मचाऱ्यांचाही तापमान आणि ऑक्सिजन लेव्हल मोजूनच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. रेस्टॉरंटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं म्हणून टेबलवर मार्किंग करण्यात आलंय. काही टेबलवर ग्राहकांना बसता येणार नाही, तिथे फुल्या मारण्यात आल्या. हॉटेलमधले परप्रांतीय कर्मचारी गावाहून परतलेले नाहीत. त्यामुळे रेस्टॉरंट पुढेही काही आव्हान आहे. पण सरकारनं 50% क्षमतेपेक्षाही जास्त सवलत द्यावी अशी रेस्टॉरंट उद्योगाची मागणी आहे. रत्नागिरी पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होतंय. कोरोना आणि लॉकडाऊन ब्रेकनंतर हळूहळू सगळं खुलं होतंय. समुद्र किनारे वाट पाहतायत, रिसॉर्ट उघडली आहेत. त्यामुळे तुम्ही कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात आणि समुद्रकिनारी मस्त आराम करू शकणार आहात. MTDC रिसॉर्टनी तर एक पाऊल पुढे टाकत वर्क फ्रॉम रिसॉर्टची सुविधा दिली आहे. काही अटी आणि नियमांमध्ये सध्या पर्यटन सुरू झालंय. गेल्या 20 ते 25 दिवसांपासून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधल्या रिसॉर्टमध्ये फक्त 203 पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यात फार तर लाखभराचं उत्पन्न रिसॉर्टला मिळालंय. आता पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळतील आणि कोकणातलं पर्यटन बहरेल अशी आशा आहे. गडचिरोलीच्या लोक बिरादरी प्रकल्पात वन्यजीव सप्ताहानिमित्त वृक्षारोपण, एक कुटुंब एक झाड या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनीही वृक्षारोपण केलं. मोकळ्या जागेत विविध जातींच्या 105 वृक्षांची लागवड करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यातल्या लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसामध्ये हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं. दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत प्रशासनातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. एक कुटुंब एक झाड या उपक्रमांतर्गत प्रकल्पाच्या मोकळ्या जागेत विविध जातींच्या 105 वृक्षांची रोपं लावण्यात आली. यामध्ये बेल, महारूग, सप्तपर्णी, नीम, चारोळी, चंडी, आवळा, जारोळ, बका, नागचाफा, रक्तचंदन, सीता, अशोक, अर्जुन या वृक्षांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांमुळे एकाच दिवसात 3 जखमी झालेत. आधीच कोरोनाची भीती असताना त्यातही अनलॉक पासून नागरिक कसे बसे आपला जीव मुठीत घेऊन बाहेर पडू लागले आहेत. मात्र आता कल्याण डोंबिवलीतील रस्ते लोकांच्या जीवावर उठल्याचं चित्र आहे. KDMC कडून खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधींची कंत्राटं दिली जातात. मात्र नागरिकांची आणि रस्त्यांची दुर्दशेतून सुटका होतच नाहीये. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यावरचे खड्डे तसेच आहेत. 3 वर्षांपूर्वीच कल्याण डोंबिवलीमध्ये या खड्ड्यांनीच 5 जणांचा बळी घेतला होता. तर गेल्या 24 तासात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे 3 जणांचे अपघात झाले. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे. तरी देखील पालिकेला अद्याप जाग आलेली दिसत नाही. यावर्षी सुद्धा पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे बुजवणं आणि पावसाळ्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधींची कंत्राटं दिली गेली. मात्र खड्डे आहेत तसेच आहेत. एका दिवसात 3 अपघात झाल्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिका प्रशासन आता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 6 महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे कल्याणच्या पुढील प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून राहावं लागतं. नेमका याचाच गैरफायदा रिक्षाचालक घेत आहेत. रिक्षाचालक जास्त पैसे आकारत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. लोकल सेवा बंद असल्यानं मुंबई ठाण्याला कामाला जाणाऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांना खूपच खडतर प्रवास करावा लागतोय. दररोज प्रवासी संख्येचा विचार करता त्यापुढे एसटी बसची सुविधाही अपुरी पडतेय. त्यामुळे नाईलाजास्तव नागरिकांना रिक्षानं प्रवास करावा लागतोय आणि या अडचणीच्या काळात रिक्षा चालकही अव्वाच्या सव्वा भाडं आकारताना दिसत आहेत. त्याचबरोबर कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षा बेशिस्तपणे लावल्या जात आहेत. कोरोनाची भीती संपली असल्याचं दिसून येत रिक्षामध्ये सर्रास 4 ते 5 सीट घेऊन जात आहेत. याकडे ना RTOचं लक्ष आहे ना ट्रॅफिक पोलिसांचं. कोरोनाच्या महामारीनं सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना रिक्षा चालकांकडून घेतल्या जाणाऱ्या या गैरफायद्याबाबत संताप व्यक्त केला जातोय. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे केवळ कंगना रनावतचीच चर्चा होती. दरम्यानच्या काळात बॉलिवूड मुंबईच्या वादग्रस्त विधानांमुळे ती चर्चेत राहिली. आता मात्र पुन्हा एकदा ती कामावर परतलीये. थलाइवी या सिनेमाच्या शूटिंगला तिनं सुरुवात केलीये. सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर करत तिनं ही माहिती चाहत्यांना दिली. थलाइवी या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन AL विजय करतायत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आधीच ठरली होती. 26 जून 2020 ला थलाइवी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार होता. कोरोनामुळे परिस्थितीच बदलली. त्यामुळे आता हा चित्रपट कधी पूर्ण होतोय आणि कधी प्रदर्शित होतोय याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना खान आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांवरून तर कधी तिच्या दिसण्यावरून. मात्र यावेळी सुहाना खान तिच्या रंगावरून ट्रोल झालीये. काही नेटकऱ्यांनी तिला तिच्या रंगावरून आणि दिसण्यावरून ट्रोल केलंय. विशेष म्हणजे या ट्रोलर्सना सुहानानं सडेतोड उत्तर दिलंय. मी 12 वर्षांची असताना मला सांगण्यात आलं होतं, तुझ्या रंगामुळे तू कुरूप दिसते. विशेष म्हणजे ही टीका आपलेच लोक करतात. मुळात आपण सगळेच भारतीय कृष्णवर्णीय आहोत. तुम्ही तुमच्या रंगापासून कितीही वेगळं होण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नाहीये. तुमची उंची 5.7 पेक्षा कमी आहे आणि तुमचा रंग गोरा नाहीये म्हणजे तुम्ही सुंदर नाही. हे ऐकलं की खरंच फार वाईट वाटतं. हो, माझा रंग सावळा आहे, पण तरी देखील मी आनंदी आहे.